1 मिनिट हा. श्रीचे पॅरेंट्स मी तुम्हाला हे करते. क्लास एकदमच क्लोज झाला होता त्यामुळं. आणि ड्रॉइंग करू नका कोणीही. बाळाले मॅम. हा बोला. मॅम. बोल बाळा. मॅम तुम्ही इंग्लिश मीडियमचं शिकवतात ना? हो. मॅम मराठी मीडियमचं कोण शिकवतंय? मराठी मीडियमच्या दुसरे टीचर असतील. तू मराठी मीडियमचा आहेस हॅलो. का? हा मॅम मी इंग्लिश जॉईन करतो रोज. अच्छा, पण तू मराठी मीडियमला आहेस का? हॅलो. रणवीर. येस मॅम. मराठी मीडियमला आहेस का तू? हा मॅम. अच्छा, मग तू मराठी मीडियमचाच क्लास जॉईन कर बाळा. तुझं कसं प्रॉब्लेम होईल मग नंतर. मॅम मला समजते पण काय कधी कधी प्रॉब्लेम येतोय मला. अच्छा अच्छा. तू काय कर, तू म्हणजे तू जिथे ऍडमिशन घेतलं ना त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर असेल ना, त्यांना तू कॉन्टॅक्ट कर किंवा तुझ्या पॅरेंट्सला करायला सांग आणि त्यांना म्हणाव की मला मराठी मीडियमची लिंक पाठवत जा. क्लिअर आहे बाळा? कारण काय होईल हा जर तू मॅम. हा नंतर जर तुला पुढे जाऊन समजत नसेल ना तर तुला प्रॉब्लेम येईल. कारण मराठीचा जर चॅप्टर पुढे गेला किंवा मागे राहिला तर मग तुला समजणार नाही. ओके. मॅम नवोदयच शिकवतात ना तुम्ही पण? नवोदयचं माझे क्लास असतात. नवोदयचा पण माझा पुढच्या वीक पासून माझा नवोदय चालू होणार आहे. हा मॅम मी आज मॅमला सांगतो मी. हा चालेल. जा बाळा मग पप्पाकडे जा. हॅलो. आवाज येतो माझा? श्री जॉईन झाला नाहीये का आता? ओके चला ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, सगळ्यांनी कॅमेरा ऑन ठेवा. हा. आता आपलं सेकंड पॉइंट काय म्हणतो बघा. नेक्स्ट पॉइंट. If the following digits from 0 to 9 are multiplied units by units, say some numbers have the same digit in the unit place of the product. Find which they are. आता मला कोण सांगेल याचा अर्थ? आरव देवरे. आरव. आरव आवाज येतोय का बाळा? आरव. चला आर यू अनम्यूट करायचे. आर यू. येस टीचर. हा. आता हा पॉइंट कळालाय बाळा? हो टीचर आता बघा. कोणतं? जर तुम्हाला 0 to 9 मध्ये जर त्यांचं सेम नंबरनी जर मल्टिप्लिकेशन दिलेलं असेल तर तिथे काय म्हणते, जर सेम डिजिट जर मल्टिप्लिकेशन केलेलं असेल तर काही जणांचा, काही जे नंबर्स आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर त्यांच्या युनिट प्लेसला ज्या नंबरने आपण मल्टिप्लाय केलंय
तोच नंबर तुम्हाला युनिट प्लेस मध्ये दिसेल आणि काहींचे दिसणार नाही असं दिलंय. ओके, तर आता इथे बघा 0 × 0 0, 3 × 3 9. तर तुम्हाला इथे दिसेल की काही काही जणांचे जे आपण युनिट म्हणजे आता समजा 6 × 6 घेतलंय त्याचं 36 आलंय. तर 6नेच आपलं युनिट आपलं काय आहे 6च आहे मेन. 6 × 6 केलाय तर युनिट प्लेसला पण आपल्याला काय दिसतंय 6 दिसतंय. त्याच्यानंतर 5 × 5 = 25. म्हणजेच 5 × 5 केलं तर युनिट प्लेसला काय व्हॅल्यू आली जी आपण मल्टिप्लाय मध्ये केलेली आहे. ओके, तर म्हणजे तुम्हाला काय सांगितलं की इथे तुम्हाला डिफरन्स दिसेल की काही जणांचं युनिट प्लेसला ही सेम व्हॅल्यू येईल पण काही जणांची येणार नाही. ओके, क्लिअर आहे का सगळ्यांना? सगळ्यांचे कॅमेरे ऑन ठेवा ना बाळांनो. कोणाचा रिप्लाय पण येत नाही येस नो. हॅलो, सगळ्यांना माझा आवाज येतोय? मग येस नो सांगा बाळांनो ज्यांना आवाज येतोय. हॅलो, हा, तर बघा आता जे आपण पॉइंट सांगितलाय तो सगळ्यांना समजलाय. तर काही जणांचं काय येतं युनिट प्लेसला आहे ती व्हॅल्यू येते पण काही जणांची येत नाही असं तिथं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर बघा इन शॉर्ट मल्टिप्लाइंग 0 1 5 and 6 by the same digit result in having the same digit in the unit place of the product. म्हणजे त्यांचं थोडक्यात सांगणं काय की जर 0 1 5 आणि 6 ने जर आपण मल्टिप्लाय केलं त्या संख्येला तर आपलं युनिट प्लेसला आपलं सेम म्हणजे डिजिट येणार आहे. ओके, म्हणजे आता बघा 6 × 6 36 युनिट प्लेसला 6 आलं. 5 × 5 25 युनिट प्लेसला काय आलं 5 आलं. 0 × 0 युनिट प्लेसला आलं. 1 × 1 = 1 म्हणजे युनिट प्लेसला 1 आलं. तर जे काय अपवाद आहेत 0 1 5 आणि 6 तर त्यांना जर त्या संख्येने मल्टिप्लाय केलं तर व्हॅल्यू आपली काय येते युनिट प्लेसला तीच येते. ओके, आता सॅम्पल क्वेश्चन बी इंटू सॉरी इथं राहिले लिहायचं बी इंटू 1 डिवायडेड बाय 8 = 8 असं दिलंय. आता बघा मी सांगते तुम्हाला क्वेश्चन कसा आहे. बी इंटू 1 बाय 8 = 8. तर आन्सर काय येईल? आता मी जे रूल सांगितलेले आहेत ते तुम्हाला फॉलो करायचे आहेत. सगळ्यांचे कॅमेरे ऑन ठेवा बाळांनो. सगळ्यांचे कॅमेरे ऑन पाहिजेत. ओके, तर बघा इथे काय येईल सांगा मला. तर आपल्याला रूल कोणता यूज करायचा आहे सांगा बरं. मी रूल लिहून घ्यायला सांगितले होते. मी एक्झाम्पल दिले बी इंटू 1 डिवायडेड बाय 8 = 8. तर बी ची व्हॅल्यू काय असेल असं त्यांनी विचारलंय. समीरा अनम्यूट करायचं. येस मॅम. क्वेश्चन कळालंय?
हो. काय सांगतं क्वेश्चन मध्ये? तर याच्यामध्ये आहे बी इंटू, ते दिलेलं नाहीये तर मग त्याचं आन्सर 8 येतं. तर मग बी म्हणजे काय? हा, तर आपण कसं फाइंड बी करणार बी म्हणजे काय? बी च्या जागी काय करा, आता व्हॅल्यू पुट करायची. ओके, बी च्या जागी जर आपण 1 ठेवला तर काय येईल? 1 इंटू 1/8 म्हणजे 8 इंटू 1, 8 इन इज इक्वल टू डिवायडेड. हा, तर आता इथे आपलं काय येईल? जर आपण समजा आता बी च्या जागी जर आपण 1 ठेवला, 1 इंटू 1/8 आहे. 1/8 म्हणजे 8 ने 1 ला जर आपण डिवाइड केलं तर आन्सर काय येतं? वेगळंच आन्सर येतं. 8 आन्सर हे आपल्याला येत नाही. त्याच जागी आपण 16 ठेवलं तर 16 इंटू 1/8. ओके, तर 16 इंटू 1 केलं तर किती येतं? 16/8. 16 इंटू 1 16/8. आता बघा, बाय 8. ओके, इज इक्वल टू आन्सर काय येईल? 2. पण इथे आन्सर काय सांगितलं आपल्याला? 8. तर 16 हा पण ऑप्शन येणार नाही. आता थर्ड क्वेश्चन बघा. आता जर इथं आपण 64 ठेवला, 64 इंटू 1/8. सगळ्यांनी लक्ष द्यायचं हा. 64 इंटू 1 64. क्लिअर आहे? येस. डिवायडेड बाय 8. तर आन्सर काय येतं? आरयू आन्सर काय येईल? अरे हा उचला आरयू आन्सर काय येईल बाळा? मॅम कशाचं? तुझं लक्ष नाहीये ना? मॅम याच्यात 16. 8 64 डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू 16. नाही नाही 88. किती येईल? 8. हा, मग आपला आन्सर काय येईल? 3 हा ऑप्शन आपला करेक्ट येईल. कारण बी च्या जागी जर 1 ठेवलं तर व्हॅल्यू येत नाही, 16 ठेवलं तरी ही व्हॅल्यू येत नाही, 2 व्हॅल्यू येते. आणि 64 ठेवलं तर 8 येतं, करेक्ट येतं. आणि 72 ठेवलं तर काय किती येईल? 9 आन्सर येतं. पण 9 आहे का? आपला आन्सर 8 पाहिजे आपल्याला. क्लिअर आहे समीरा? येस. हम्म. हा, आता हे बघा. When a number is multiplied by 10 instead of 16, its product decrease by 30. Then find the answer. आता इथे काय म्हटलंय? रेया, व्हिडिओ ऑन करायचा आहे, येस सांगायचं. मॅम. काय येईल आन्सर? मम्मी आता इथे काय म्हणतंय की जर मम्मी आपण मम्मी जर आपण मल्टिप्लाइड बाय 10 केलं इन्स्टेड ऑफ 16 ने मल्टिप्लाय करण्याऐवजी आपण 10 न केलं तर प्रोडक्ट काय होतो? डिक्रीज बाय 30 होतो. ओके, म्हणजे 16 ने करण्याऐवजी आपण 10 न केलं तर प्रोडक्ट काय येईल? 30 ने डिक्रीज होईल. ओके, देन फाइंड द नंबर. म्हणजे कोणत्या नंबरला जर तुम्ही 16 न किंवा 10 न जर मल्टिप्लाय केलं तर डिफरन्स हा 30 चा येतो. काय येईल आन्सर? म्हणजे मॅम 10 किंवा 16 जर आपण कुठच्या म्हणजे आपण 16 किंवा 10 डिवाइड करायचं 30 ला किंवा 10 ला. नाही नाही, जेव्हा आपण आता समजा आता इथे 4 आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, तर आपण 5 इंटू 10 केलं तर काय आन्सर येतो? 5 इंटू 10 10 50. 50. आणि 16 इंटू 5 केलं, 16 इंटू 5 केलं तर 16 5 80. 80 आला. 30 चा डिफरन्स आला.
10 इंटू 5 50 आणि 16 इंटू 5 80. 80 मायनस 50 किती झालं? अच्छा 30. 80 मायनस 30. 30 आला. 30चा डिफरन्स म्हणजे नंबर काय येईल? 5. आता तेच आपण 6 जण जर केलं तर 6 इंटू 10 60 बरोबर. आणि 6 इंटू 16 किती येईल? 96 बरोबर. तर येतो का 30चा डिफरन्स? नाही येत. नाही. हा, त्यामुळे हे आन्सर नसणार. आता थर्ड बघा. 8 इंटू 10 80 बरोबर. आणि 16 इंटू 8 किती येईल? मग उत्तर सांगू का? 16 इंटू 8. हा, 128 बरोबर आहे का? मॅम 2 मिनिट थांबा. सगळ्यांनी सांगायचं हा बाळांनो. लिव्ह कोणीही करायचं नाही. 2 मिनिटं थांबलात तरी चालेल. मॅम 16 8 जा 128. हा, 128 आला आन्सर. तर ह्याचं 120 आणि 10 इंटू 8 80 डिफरन्स 30चा येतो का? नाही येत. नाही. बरोबर. हा, हा तसंच बघा. 10 इंटू 10 घेतलं. आता दिव्या दिलदार कांबळे अनम्यूट करायचं बाळा. मॅम ऑप्शन नंबर 4 येतं. तर बघा 4 मध्ये काय येतं? 10 इंटू 10 100 ओके. आणि 16 इंटू 10 किती येतं? 160. 100 आणि 160 मध्ये किती होतं? 60चा डिफरन्स येतो प्रोडक्ट मध्ये. बरोबर आहे. तर हे आपला आन्सर येईल का? नाही येणार. तर आपला आन्सर काय येईल? आन्सर नंबर ऑप्शन नंबर 1 5. कारण 5 इंटू 10 50 आणि 16 इंटू 5 हे किती येतं? 80. तर 80 मायनस 50 जेव्हा आपण करू तर 30चा डिफरन्स येतो. प्रोडक्ट मध्ये काय म्हणतो? इथे काय म्हणतो? इट्स प्रोडक्ट डिक्रीज बाय 30. म्हणजे प्रोडक्ट मध्ये 30चा डिफरन्स येतो. तर आन्सर इज 1 ऑप्शन नंबर 1. क्लिअर आहे का सगळ्यांना? 5. हो मॅम. हा, समजलं सगळ्यांना? हो. ओके. मी आता शेअरिंग स्टॉप केलेलं आहे. ऑलरेडी 8:33 झालेले आहेत. ओके. तर कोणाला काही मॅम डाऊट आहे का आता बरं? हा, बोला. मॅम तुम्ही परवा म्हणजे उद्या क्लास असणार आहे ना? उद्या नाहीये बाळा क्लास आपला. हा मॅम मग परवा तुम्ही ह्याच्यावरचे अजून काय घेणार आहे की होमवर्क देऊन की आम्हाला पुढचा लेसन शिकवणार? याच्यावरती आपण आणखी एक 10 क्वेश्चन आणखी आपण घेऊयात. ओके, नेक्स्ट क्लासमध्ये. आणि त्याच्यानंतर काही होमवर्क मध्ये तुम्हाला दिले जातील. ओके. आणि मॅम तुम्हाला आता मला 2 प्रश्न होमवर्कला देणार. मी तुम्हाला ते शेअर करायला लावते. ओके. सिद्धीला काय डाऊट आहे? तर सिद्धी दिव्या बाळा समजते सगळं? दिव्या कांबळे हो. काही डाऊट नाहीये ना बाळा? नाही. ओके. सिद्धी काय डाऊट आहे बाळा? सिद्धी तुम्ही जे PDF पाठवली आहे ना होमवर्कची, जी हा तुम्हाला करून पाठवायची, ती हा सॉल्व करून तुम्हाला पाठवायची. ते सॉल्व करायचं. त्याचे आन्सर तुम्हाला करेक्ट येतात का बघायचं. तुमच्याकडे बुक असतील. नसतील तर तुम्ही आन्सर पुट करून ठेवा तुमच्या बुक मध्ये. आणि जे समजलं नाही तुम्ही ते मला क्लासमध्ये तुम्ही सांगू शकता. आपण ते एक्सप्लेन करूयात. ओके. पण तुम्ही प्रयत्न करायचा. एकदम हार्ड वर्क करून तुम्ही प्रयत्न करायचा. असं नाही की प्रयत्नच केला नाही मॅडम हेच येईना, मॅडम तेच येईना, असं चालणार नाही. मी खूपदा तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. तुम्हाला समजलंही असणार आहे. मॅम मी आहे ना थोडे 1 वीक मी सोमवारपासून जॉईन नाही करणार आहे. मग तुम्ही सोमवारपासून मी जोपर्यंत जॉईन करत नाही तोपर्यंत पाठवाल का? रेकॉर्डिंग असणार आहे ना? हा ठीक आहे. मॅम ते मॅमला सांगा ना की म्हणजे जे 24 आवर्सच राहतं ते व्हॉट्सअपचे जे हे आहे ना हा हा हा. ते फक्त 24 आवर्सच राहते. नंतर लगेच निघून जातं. मी कशी शाळेत असते ओके. मी सांगून देईल. ओके. वाजेपर्यंत. हा.
हा, अर्चितला काय डाऊट आहे? माझी एक्झाम स्टार्ट होतीये. अर्चित, माझी पण म्हणते. मॅम मी लिव्ह करू का? हा लिव कर बाळा. अर्चित काय डाऊट आहे बाळा? काय मॅम? मॅम तुम्ही होमवर्कला क्वेश्चन्स दिलेत का? हा दिलेले आहेत. मॅम तुम्ही त्याची PDF पाठवता का? माझ्याकडे ती बुक वेगळ्या ओके ओके ओके, मी पाठवून देईन. ओके. ओके मॅम थँक्यू. बोला. मॅम तुम्ही कोणत्या बुक मधनं क्वेश्चन्स घेतात? पक्का पाया. मॅम मी नवनीतचे आणलेले. नो प्रॉब्लेम बेटा, PPT शेअर केली जाईल ना तुम्हाला. उलट तुझा आणखी जास्त अभ्यास होईल. ओके. हा, मिस समीरा काय प्रॉब्लेम आहे बाळा? आज क्लास किती वाजता सुरू झालेला? 7 वाजता. दीदीला बोलो. मॅम दीदीला बोलो. 7 वाजता क्लास चालू झाला होता समीरा बाळा. मला त्याला विचार की एक माझ्याकडे मिनिट नवनीत. हा. बाकी कोणतरी बोलतंय, तुझा आवाजच येत नाही बाळा. बोल बाळा. मी म्हणत होते की मला त्याचे फोटो सेंड करता का? कारण माझा दुसरा क्लास असतो तेव्हा. मी 8 वाजता जॉईन केलं. ओके ओके, रेकॉर्डिंग भेटेल ना बाळा तुला. मिस युट्यूब वरूनच ना? काय बोलली बाळा? युट्यूब वरूनच ना? युट्यूब वरून भेटेल तुला. मी बोलते मॅडमशी. ओके. मिस काय करायचं युट्यूब वर? राही दुबई काय प्रॉब्लेम आहे बाळा? दुबाळ. मॅम दुबल. हा दुबल. ओके. ते होमवर्क कुठला दिलाय तुम्ही? होमवर्क मी मिस काल सबट्रॅक्शनचा दिलेला आहे. नाही काल नाही, आज. आज नाही मी होमवर्क दिलाय, कालच दिलेला आहे. कुठला सबट्रॅक्शन होता तुम्ही पाठवा ना ग्रुप वरती. मी सांगते. ओके ठीक आहे, चला. मिस गुड नाईट ऑल. मॅम गुड नाईट. गुड नाईट. मॅम बोल बाळा सिद्धी. मॅम अरे सिद्धी आवाज येत नाहीये बाळा तुझा. उद्या क्लास असणार आहे. सोमवारपासून सोमवारी नसणार आहे आपला क्लास. बुधवारपासून आपला 8 ते 9 क्लास राहील. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. ओके. मॅम उद्या आहे. उद्या नाहीये क्लास, नाहीये उद्या. ओके चलो, गुड बाय नाईट एव्हरीवन. बाय. गुड नाईट मॅम. गुड नाईट.